विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 19 आज आपण डिस्कस करत आहोत. आजच्या पेपरमध्ये आपण जे का अभ्यासणार आहोत, जनरल नॉलेज अभ्यासणार आहोत. बुद्धिमत्ता, मॅथमॅटिक्स, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. दररोज पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी द संदेश अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचं अपडेट दररोज बघत जा आणि पोलीस भरतीचा सराव लेखी पेपरचा सराव करत जा. चला पहिल्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 1. भारतामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केली? बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, लाला लजपत राय आणि गोपाळकृष्ण गोखले. तर उत्तर काय असणार आहे मित्रांनो? उत्तर असणार आहे बाळ गंगाधर टिळक. ऑप्शन क्रमांक ए तुमचा बरोबर असणार आहे. आता बाळ गंगाधर टिळक यांनी होम रूल लीगची सुरुवात दोन ठिकाणी झाली. होम रूल चळवळ दोन ठिकाणी झाली. त्यातला पहिला नेता होता तुम्हाला विचारलेला ते बाळ गंगाधर टिळक. होम रूल चळवळीचं तिथं त्याचं ते कोणत्या ठिकाणी झालं? पुणे आणि मुंबई असं बोलता येईल आपल्याला. पुणे आणि मुंबई होम रूल चळवळीची ते झाली. दुसरा म्हटल्यावर आणखीन एक होम रूल चळवळीचा नाव म्हटल्यावर आणखीन एक व्यक्तीचं नाव आपल्याला घेता येईल, डॉक्टर अॅनी बेझंट. डॉक्टर अॅनी बेझंट यांनी कुठे चालू केली? मद्रासमध्ये, सध्याची चेन्नई. समजलं? आत्ताचं सध्याचं आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक ए बाळ गंगाधर टिळक. पुढचा प्रश्न आहे, भारताचे लोह पुरुष म्हणून कोण ओळखले जातात? सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू आणि भगतसिंग. सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. सरदार वल्लभभाई पटेल भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांची जन्मतारीख ला एकात्मता किंवा राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून पण ओळखला जातात. ती कोणती? 31 ऑक्टोबर. ठीक आहे, समजलं तुम्हाला? चला पुढचा प्रश्न. शिवाजी महाराजांच्या आश्रयाने कोणते दरबारी कवी होते? मोरोपंत व परमानंद, भवभूती, भास आणि ज्ञानेश्वर. कोण होते? मोरोपंत आणि परमानंद. ऑप्शन क्रमांक ए मोरोपंत आणि परमानंद. भारतातील धान्याचे कोटर म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? पंजाब, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश. कोणतं धान्याचं कोटर जर बोललं तर पंजाब. कोणतं राज्य लक्षात ठेवणार? पंजाब. ऑप्शन क्रमांक ए. आणि महाराष्ट्र हे भारतातील विचारलं आणि महाराष्ट्रातलं विचारलं तर कोणतं येणार आहे? सांगली येणार आहे. हे झालं महाराष्ट्रातलं आणि हे झालं भारतातलं. सह्याद्रीच्या पर्वत रांगेला दुसरं नाव काय? अरावली, पश्चिम घाट, हिमालय, निलगिरी. काय? ऑप्शन क्रमांक बी पश्चिम घाट. भारतातील उष्णकटिबंधीय चक्रवात मुख्यतः कुठे येतात? हिमालय प्रदेशात, थार वाळवंटात, बंगालचा उपसागर व अरबी समुद्र आणि पंजाब. उष्णकटिबंधीय चक्रवात कुठे येतात? बंगालच्या उपसागरात. ऑप्शन क्रमांक सी आणि अरबी समुद्रात. भारतातील मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीची शिफारसीवर जोडली गेली? सुवर्णसिंग समिती, आंबेडकर समिती, गोखले समिती आणि राजा मन्नार समिती.
कोणत्या याच्यावर कोणत्या समितीवर? सुवर्ण समिती. ऑप्शन क्रमांक ए. संविधानामध्ये कोणत्या भागात आहे? DPSP राज्याचे डायरेक्टिव्ह स्टेट प्रिन्सिपल सेट. DPSP म्हणजे राज्य निर्देशक तत्व, म्हणजे राज्याला ते एक दिशा दाखवणारे एक तत्व ते आपल्या संविधानात आहे. ते भाग 4 मध्ये, त्याच्यामध्ये 51.A मध्ये आपले मूलभूत कर्तव्य इन्क्लूड केलेले आहेत. भारतीय संसदेत राज्यसभा सदस्यांची कमाल संख्या किती? 250, 545, 552 आणि 500. किती? ऑप्शन क्रमांक ए 250. आता तुम्हाला मला एक सांगायचंय, जे काय 250 आहे याच्यामध्ये किती निवडून येतात, किती गव्हर्नमेंटच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या शिफारशीने येतात, आणि किती त्याला काय म्हणतात, साहित्य, कला यांच्या थ्रू येतात, यांच्या मार्फत येतात. याच्याबद्दल 250 मध्ये किती निवडून येतात, किती येतात ते तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायचं. ओके. एक व्यक्ती एक मत हे तत्व काय दर्शवते? धर्मस्वातंत्र्य, समान मताधिकार, धर्मनिरपेक्षता, न्याय. ऑप्शन क्रमांक बी समान मताधिकार. समान मताधिकार, ऑप्शन क्रमांक बी. भारतीय संविधानात पण एक युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. कोणता सिव्हिल कोड आहे? युनिफॉर्म सिव्हिल कोड. त्याचा अनुच्छेद किती आहे? 44. हा लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यांना समान कायदा, समान ते असं आपल्याला DPSP मध्ये किंवा म्हणजे राज्यासाठी ठरवलेल्या दिशादर्शक तत्वांमध्ये. 2023 मध्ये भारताचा चंद्रयान 3 कोणत्या ठिकाणी उतरला? चंद्राच्या उत्तर ध्रुवावर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर, चंद्राच्या विषुववृत्तावर, चंद्राच्या मंगळ ग्रहावर. ऑप्शन क्रमांक काय आहे? चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर. 2023 चा चंद्रयान 3 हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला. दोन 2024 मध्ये भारताचे पंतप्रधान कोण निवडून आले? नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खरगे. कोण आले? आपले मोदी साहेब. नरेंद्र मोदी. आदित्य L1 मोहीम कोणत्या अभ्यासासाठी आहे? चंद्राचा अभ्यास, सूर्याचा अभ्यास, मंगळाचा अभ्यास, पृथ्वीचा अभ्यास. कशाचा? आदित्य नावावरून सूर्याचा अभ्यास. आदित्य L1. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? वॅट, अँपियर, व्होल्ट, ओहम. विद्युत प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंट. करंट कशामध्ये मोजला जातो? अँपियर मध्ये मोजला जातो. अँपियर. त्याला एना संबोधित केलं जातं. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे आपला. हृदयाची गती कोणत्या उपकरणाने मोजली जाते? थर्मोमीटर, ECG, बोरोमीटर, अल्टीमीटर. कशाने मोजली जाते? ECG ना मोजली जाते. ऑप्शन क्रमांक बी. पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती आहे? 50 डिग्री सेल्सिअस, 75 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस, 120 डिग्री सेल्सिअस.
किती आहे पाण्याचा उकळण्याचा बिंदू? आता 100 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन क्रमांक सी. आता तुम्हाला सांगतो पाण्याचा उकळण्याचा केंद्रबिंदू हा 100 डिग्री सेल्सिअस आणि गोठण्याचा गोठणांक, त्याला काय म्हणतात गोठणांक, तो किती आहे 0 डिग्री सेल्सिअस. लक्षात ठेवा. भारतातील थंडगार वारा कोणत्या नावाने ओळखतात? झोम, लू, मावस, हिवाळी मोसमी वारा. काय? ऑप्शन क्रमांक बी हिवाळी मोसमी वारा. प्रश्न क्रमांक 17. भारतीय संघराज्य हे अर्धसंघराज्य आहे असे कोणी म्हटले? आता भारतीय संघराज्य अर्धसंघराज्य केसी वेअर, नेहरू, आंबेडकर, गांधीजी. कोणी म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक ए केसी वेअर यांनी म्हटलेले. 2023 मध्ये विम्बल्डन महिला एकेरी विजेता कोण ठरली? सरेना विल्यम्स, मार्केटा वोंद्रोसेवा, सिमोना हालेप्स, नाओमी ओसाका. कोण ठरलं? मार्केटा वोंद्रोसेवा. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, नोबेल शांतता पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? इल्हाम तोती, नरगेस मोहम्मदी, मलाई युसुफजाई, अब्दुल रजाक. कोणाला भेटला? ऑप्शन क्रमांक बी नरगेस मोहम्मदी. तो कशामध्ये भेटला नोबेल शांतता पुरस्कार आणि कशाबद्दल भेटला हे तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायचं. पुढचा प्रश्न आहे, हाडे व दात मजबूत करण्यासाठी कोणते विटॅमिन आवश्यक आहे? ए, बी, सी, डी. कोणते? ऑप्शन क्रमांक डी विटॅमिन पण डी. विद्युत बल्ब मधील तंतू कोणत्या धातूपासून बनलेला असतो? ॲल्युमिनियम, लोखंड, टंगस्टन, तांबे. कोणता? टंगस्टन. ऑप्शन क्रमांक सी. आता तुम्ही बल्ब बघितलेला असेल तो 60 वॅटचा किंवा 200 वॅटचा. जो पोल्ट्री फार्म मध्ये लावला जातो तो 200 वॅटचा पिल्लांसाठी आणि 60 वॅटचा आपल्या जुन्या काळात लहानपणी आपण असताना तो लावायचा. आम्ही लहान असताना तो 60 वॅटचा बल्ब लावला जायचा. तो बल्ब असा होता आणि त्याच्यात अशी 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 एक तार राहायची. ही जी तार आहे ही तार कोणत्या धातूपासून बनलेली आहे? इथे बनलेली असती टंगस्टन. ओके. मानवी शरीरात रक्त शुद्धीकरण कोणता अवयव करतो? हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत. कोणता? ऑप्शन क्रमांक सी मूत्रपिंड. एका एका पिशवीत 5 लाल 3 निळे चेंडू आहेत. यादच्छिक निवडीत लाल चेंडू निघण्याची शक्यता किती? आता त्यांनी काय सांगितलं? एक पिशवी आहे. आता ऑप्शन्स बघू आपण. 3 8, 5 8, 1 2, 2 असते. एक पिशवी आहे, ही पिशवी आहे, तिच्यात किती? 5 लाल चेंडू सांगितले. 1 2 3 4 5 झाले. 3 निळे सांगितले. 1 2 3 हे निळे झाले. आता टोटल चेंडू किती झाले आपले? टोटल 8 चेंडू झाले आपले. त्यांनी काय सांगितलं? लाल. जर लाल चेंडू निवडण्याची शक्यता किती असेल? लाल किती आहे? 5 आहे. मग ते किती येईल? 5 8. ज्यावेळेस 8 चेंडू मध्ये आपले किती लाल चेंडू येतील? 5 येतील. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी. ओके, समजलं तुम्हाला सगळ्यांना? पुढचा प्रश्न, एका संख्येच्या म्हणजे काय? एक संख्या दिलेली, ही एक संख्या तिच्या 3 पटीतून म्हणजे 3x, त्याच्यातून किती वजा केले? 5 वजा केले तर उत्तर 16 येते. तर ही संख्या एक संख्या किती?
असं विचारलं. ऑप्शन आहे 5, 7, 8, 9. सरळ सर 16 प्लस 5 इक्वल टू 21. राहिले 3x, 3x इक्वल टू 21, x इक्वल टू 21/3. उत्तर आलं 7. ऑप्शन क्रमांक बी 7. समजलं सगळ्यांना? 5 वर्षानंतर रामाचे वय 30 वर्ष असेल तर त्याचे आत्ताचे वय किती? 5 वर्षानंतर. ऑप्शन क्रमांक 20, 22, 25, 30. 5 वर्षानंतर तो 30 वर्षाचा होणार आहे. तर आत्ताचं वय किती? 30 वर्षामधून 5 कमी करा. आता सध्याचं वय त्याचं 25 इयर्स आहे. ऑप्शन क्रमांक सी. अशा प्रकारे आज आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 29 आपण ॲनालिसिस केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 25 पैकी किती मार्क मिळतात ते तुम्ही मला सांगायचं आहे. तुम्ही कंटिन्यू किंवा सातत्य ठेवून अभ्यास करा. लवकरच पोलीस भरतीची नोटिफिकेशन पण येऊन जाईल तुम्हाला. अभ्यासात दुर्लक्ष करू नका. मी बी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ, नवीन लेक्चर पोलीस भरती निमित्त घेऊन येत जाईल. त्याबद्दल तुम्हाला पोलीसबद्दल नवीन अपडेट कळवत जाईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन अपडेट मागण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.